बाजूला हो, बाजूला. आज आपण नांदगाव मोनोर या हद्दीमध्ये आलेलो आहोत. येण्याचं कारण म्हणजे मोनोर, आंभाण, कोंढाण आणि नांदगाव या हद्दीमधली काल रात्रीच्या सुमारास 11 ते 11:30च्या सुमारास लाईट गेलेली आहे. ती अजूनपर्यंत लाईट आलेली नाही आहे. लाईट का गेली ह्याचं कारणासाठी आम्ही मोनोर येथील महावितरणाच्या कार्यालयात गेलो होतो. तिथून आम्हाला असं सांगितलं की नांदगावच्या इथे झाड पडलेलं, म्हणून आम्ही आता नांदगावच्या ह्या ठिकाणी आलेलो आहोत. हे निरगरीचं भलं मोठं झाड आहे. हे रात्री वारा पाऊस सुरू असल्यामुळे हे काल रात्री झाड पडलं आणि त्याच्यानंतर ज्या वायरी आपल्याला दिसतात त्या वायरी ह्या झाडावर पडला आणि आपण बघू शकतात का ह्या झाडावर पडल्यानंतर ते अक्षरशः झाड पूर्ण जाळलेलं आहे. आपल्याला हे जाळलेलं दिसतंय आणि त्याच्यानंतर हे भलं मोठं झाड असल्यामुळे आणि हा भाग शेताचा असल्यामुळे आणि पावसाळा असल्यामुळे ह्या ठिकाणी हायड्रासारखी जे वाहन आहे ते इथे ह्या ठिकाणी येऊ शकत नाही, कारण हे झाड बाजूला करण्यासाठी त्या मशीनची गरज होती, पण चिखल असल्यामुळे ह्या ठिकाणी येऊ शकलं नाही. मग त्याच्यानंतर महावितरणाच्या मोनोरचे आपले मेन कनिष्ठ अभियंता आहेत अक्षय पोल, हे स्वतः काल रात्रीपासून ह्या ठिकाणी होते. रात्री 12-2 वाजेपर्यंत ह्या ठिकाणी काम सुरू होतं, पण रात्र असल्यामुळे हे काम थांबवण्यात आलं आणि आज सकाळी 7 वाजल्यापासून पुन्हा ह्या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे. आपण बघू शकता तर ह्या ठिकाणी काम हे सुरू झालेलं आहे. काल रात्री अंधार झाल्यामुळे आणि टाईम जास्त झाल्यामुळे रात्री 2:30 वाजता हे काम थांबवण्यात आलं होतं आणि आज पुन्हा सकाळी 7 वाजल्यापासून कामाला सुरुवात केली होती. हे निलगिरीचं झाड आहे, हे अर्धवट तुटून पडलं होतं, त्यामुळे आज सकाळपासून ह्या झाडाला तोडायला सुरुवात केलेली होती. अखेर 1.5 तासानंतर हे झाड तोडण्यात आलेलं आहे आणि आता महावितरणाचे जे कर्मचारी आहेत ते कामं करायला लागले. तसंच आजूबाजूची जी झाडं आहेत ती सुद्धा छाटणीला सुरुवात केलेली आहे. एकंदरीत बघता मोनोर विभागामध्ये नेहमीच लाईटची समस्या असते, नेहमीच लाईट जात असते. आता तर पावसाळा सुरू झालेला आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून लाईट ही रोजच जात असते. त्याच्यामुळे ग्रामस्थांचा एक आक्रोश आहे, कारण रात्रभर लाईट नसल्यामुळे झोप पूर्ण होत नाही आणि काल पण 11 वाजता जी लाईट गेलेली आहे ती अजूनही आलेली नाही आहे. मच्छर चावत असतात, गरम होत असते, अशा अनेक कारणामुळे ग्रामस्थांची झोप होत नाही आणि सकाळी उठल्यानंतर आपापल्या कामावर धंद्यावर जायचं असतं. जर झोप पूर्ण झालीच नाही तर आपली सकाळची नियोजन पूर्ण ढासळता आणि त्यामुळे आपली चिडचिड होते आणि असंच आज सुद्धा सकाळचं झालेलं आहे. रात्रभर झोप नसल्यामुळे, लाईट नसल्यामुळे, तसंच बघायला गेलं लाईट नसल्यामुळे आज सकाळी पाणीसुद्धा घरामध्ये नाही आहे, त्याच्यामुळे गृहिणींची सुद्धा चिडचिड होते. तसंच दुसऱ्या बाजूने बघायला गेलं तर ऊन वारा पावसाची तमा न बाळगता हे महावितरण दिवस रात्र काम करत असतात. आता पण सुद्धा जीवाची न पर्वा करता ते काम करत असतात. महावितरणाने जी कामं आहेत ती कदाचित पावसाळ्या अगोदर केली असती तर ह्याचा त्रास नागरिकांना झाला नसता. पण आपल्यासोबत जे आता अक्षय पोल होते त्यांच्याशी आम्ही बातचीत केली असं त्यांनी आम्हाला फोटो व्हिडिओ दाखवले का ते आम्हाला बोलले का पावसाळ्या अगोदरची सर्व कामं आम्ही केलेली आहेत, पण अचानक कधी वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असतो आणि वारा जोरात असल्यामुळे काही ठिकाणची झाडं तुटून पडतात, त्यामुळे लाईट जाते असं आम्हाला ते सांगतात. पण आम्ही ही पावसाळ्याच्या अगोदरच कामं केलेली आहेत. आता हे अचानक झाड पडल्यामुळे आम्ही तरी काय करू असं ते आम्हाला बोललेले आहेत आणि खरंच रात्रीपासून ते काम करत आहेत. आत्ता पण सकाळपासूनच त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे. कदाचित आता 1 ते अर्ध्या तासांनी लाईट येईल असं आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे. पण खरंच ग्रामस्थांचा आक्रोश हा साहजिकच असू शकतो, कारण लाईट नसल्यामुळे. आणि ही आजचं नाही आहे, हे नेहमीच असतं, नेहमीच लाईट जात असते. कधी लाईट गेली तर ग्रामस्थही समजून घेऊ शकतात. मग ह्याच्यासाठी काय तो महावितरणाने तोडगा काढणे गरजेचे आहे. कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता आरस, न्यूज पोलीस रिपोर्टर, नांदगाव.